काय मित्रांनो, काय वाटतं, तुम्ही चुकीच्या चॅनलवरती आला आहात? तुमची रेग्युलर होस्ट सूचना नाही दिसत आहे? नाही, असं काही नाही आहे. तर आज आपण एक खास जागी आलो आहोत, फ्युचर टेक्नॉलॉजीज. बेळगावमध्ये माझा एक खास मित्र आहे, योगेश पाटील, आणि त्याच्याबद्दल आपल्याला इंटरेस्टिंग गोष्टी, आपली गोष्ट रोजच्या तुम्हाला सांगून देणार आहे. तर या बघूया. हाय व्ह्यूअर्स. सो जसं मंदारनी तुम्हाला वेलकम केलं, वेलकम अगेन, वेलकम बॅक टू माय कॉम्फी ग्रीन नेस्ट. मंदारनी तुम्हाला सांगितलंच असेल आज आम्ही कुठे आलो, राईट? आम्ही आलेलो आहोत फ्युचर टेक्नॉलॉजीज बेळगाव. मंदारचा खास चड्डीबडी म्हणू शकतो आपण, पण त्याच्याकडून आपण अजून काही टिप्स घेणार आहोत. वी आर कंटिन्युईंग विथ आर सिरीज, ज्याच्यामध्ये आपण इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरीज बघतो आहोत. तर जसं मी मंदारच्या या फ्रेंडला भेटले, तर बरंच काही अचीव केलेलं आहे त्यांनी लाईफमध्ये आणि खूप जास्त मोटिवेशन घेण्यासारखं आहे त्यांच्याकडून. सो मी म्हटलं का नाही तुम्हाला भेटवूया, त्यांना तुम्हाला अजून त्याची लाईफ स्टोरी सांगूया, त्यांचे आयुष्यातले किस्से आणि कसं त्यांनी लर्निंग घेतलं या सगळ्यामधून आणि कसं त्यातून ग्रोथ केली. तर हे जाणून घ्यायला मला वाटतं तुम्हाला नक्कीच आवडेल. सो भेटूया आपण मिस्टर योगेश पाटील यांना. सो आपण आहोत आता या ऑफिसमध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये भेटूया आपण त्यांना. सो मिस्टर बॉस इज सिटिंग इनसाइड. चला त्यांना डिस्टर्ब करूया. हाय. हाय निजा, हाय मंदार. हाय योगेश. ऑन आहे. सो योगेश, हॅलो. हाऊ आर यू? मस्त, म्हणजे तुम्ही कसे आहात? हो मस्त आहे. ओके. सो आम्ही आज आलेलो ना लक्ष्मीपूजनला, तर तुमची लाईफ स्टोरी ॲक्च्युली थोडक्यात सांगते. आतापर्यंत व्ह्युअर्सना मी अशा लाईफ स्टोरीज दाखवते की ज्याच्याने त्यांना असं खूप मोटिवेटेड व्हायला होईल किंवा इन्स्पायर्ड व्हायला होईल. आणि मेन एम हाच आहे की त्यांनी या सगळ्या लाईफ स्टोरीज ऐकून बघून असं जे पॉझिटिव्ह राहावं, मोटिवेटेड राहावं आणि तुमच्या लर्निंगमधून त्यांनी शिकावं. तर विचार केला की तुम्हाला भेटवूया माझ्या प्रेक्षकांना आज, आणि तुमच्या अजून एक्सपिरियन्सेसमधून त्यांना पण लर्निंग मिळतील, आय एम शुअर. सो योगेश, पहिलं मला विचारावं असं वाटतं तुम्हाला की प्रोजेक्ट्स, बिंग इंजिनियर, तुम्ही पण इंजिनियर आहे, मी पण इंजिनियर आहे. इंजिनियर्स म्हटलं किंवा इंजिनिअरिंग स्टुडंट्स म्हटले तर प्रोजेक्ट्सची फार भीती असते लोकांना. म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण हाच होता. पण मी असं ऐकलंय की तुम्ही डिप्लोमाला असल्यापासून लोकांना गायडन्स देता या सगळ्या बाबतीत, म्हणजे कसे प्रोजेक्ट्स असावे आणि वगैरे वगैरे गोष्टी. तर कसं काय, म्हणजे हे असं अचानक लोकांना गायडन्स देण्याचं कसं तुमच्या मनात आलं? मंदार, याला पण तुम्ही इंजिनिअरिंग प्रोजेक्टमध्ये फार हेल्प केलेली असं तू नेहमी सांगत असतो. तर म्हणजे कसं हे सगळं डोक्यात कसं आलं तुमच्या का? युजली आफ्टर 10th जेव्हा मी डिप्लोमा कॉलेजला होतो त्या टाइमला आपल्याला वाटायचं की काहीतरी आपलं बिझनेस स्टार्ट करावं. आणि माझं कसं होतं, आय वॉज फ्रॉम अ बिझनेस बॅकग्राऊंड, आणि कसं होतं की आपल्याला थोडंफार गोष्टींमध्ये असं वाटायचं की आपण काहीतरी आपल्या पायावरती थांबायचं होतं. त्या गोष्टी आपण विचार करून काहीतरी म्हणजे विचार येत होते की आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे. आणि त्या टाइमला असं डोक्यामध्ये असायचं की मुलांच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर त्या इंटेन्शनमध्ये कसं असावं की आपलं कुठेतरी ट्रिपला जायचं, फिरायला जायचं, मुलीला बघायचं, ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात येतात. तर माझ्या डोक्यामध्ये डायरेक्टली कसं होतं की ते पण विचार होते, हे पण एन्जॉयमेंट पण इम्पॉर्टंट होता. मला खूप साऱ्या गोष्टी टेक्निकल लाईनच्या आवडायच्या त्या टाइमला. सो माझा विचार कसा होता की काहीतरी आपण
आपण करावं ज्याच्यामध्ये आपल्या वर्ल्डला, आपल्याला ग्लोबला हेल्पफुल व्हावं त्याच्यावर. नाईस थॉट यू की म्हणजे स्वतःचं करता करताच आजूबाजूच्यांची मदत करता करता तुमचीही पाया म्हणजे बेसिकली ह्या गोष्टीचा पाया रोवला गेला, बरोबर असं म्हणू शकतो इन अ वे, राईट? सो म्हणजे आता आपण हे जे बघतो फ्युचर टेक्नॉलॉजीज हे नाव आहे बेळगावमध्ये, एवढं मोठं ऑफिस आहे, तर हे काही एका रात्रीत निर्माण नाही झालं हे गोष्ट, बरोबर? तर मग ती जर्नी जाणून घ्यायला मला फार आवडेल. शॉर्ट टर्म गोल नव्हतं, इट्स अ लॉंग टर्म गोल. बिकॉज कसं होतं की लाईफमध्ये की काहीतरी अचीव करायचं आहे, आपलं काहीतरी नाव व्हावं. जसं की माझे पेरेंट्सनी वगैरे, आई वडिलांनी वगैरे सांगितलेले मला की पैशापेक्षा महत्त्वाचं कसं असतं की लोक महत्त्वाची असतात, ह्या गोष्टी कुणाली पण असतात. सो असं आपल्याला काहीतरी करायचं होतं ज्याच्यामध्ये आपलं नाव पुढे येईल. मग तर त्याच्यासाठी कसं होतं की पहिला मुद्दा माझ्या त्या टाइमला काय तर म्हणजे खरेदी करायचं असलं तर आपल्याला डोक्यात काय येतं की आपल्याला पैसा पाहिजे. तसंच माझ्या डोक्यामध्ये पण हे आलं की आपला हे काहीतरी चालू करायचं म्हटलं तर पैसेचा हा मुद्दा येतो. तर कसं होतं की आता ऑलरेडी त्यांनी माझ्या एज्युकेशनसाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी ते खर्च करतातच आणि असं नाही की ह्याच्या पुढचं पण करतील त्यांनी. तर आपलं असतं की मला कसं होतं की माझी जर्नी मला स्वतः करायची होती, डिसाईड करायची स्वतःच्या पायावरती उभं राहायचं. त्या गोष्टीतून आणि मी विचार केला की काय तर आपण स्टार्ट करू. तर त्या टाइमला कसं होतं की पैसे कमवणं म्हणजे कुठं नोकरीला जायला, नोकरीला गेलं तरी कसं होणार की आय विल बी ऑलवेज अ एम्प्लॉई. कसं होणार की मी जाणार कामाला, त्यांना ग्रोथ देणार असं काय. जर बघितला विचार केला आपण की कुठलं काम देणार, ते पण हा मुद्दा होता की आफ्टर माय 10th म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होतो, फर्स्ट इयरला डिप्लोमाला वगैरे होतो, त्यानंतर कोण नोकरी देणार आपल्याला, हा पण मुद्दा होता. आणि ते पण पार्ट टाइम, कारण आपल्याला असं पण नव्हतं की एज्युकेशन सोडून मला हे करायचं, हा पण मुद्दा नव्हता. सो मी विचार केला की काहीतरी आपण करू. तर मी स्लोली स्टार्ट केलं की सायमल्टेनियसली माझ्या लोअर सेमच्या मुलांना मी क्लासेस घ्यायला स्टार्ट केलं. पहिला मी माझं स्वतःचं नॉलेज पहिला इम्प्रूव्ह करून घेतलं, जे त्यांना पाहिजे आहे मार्केटमध्ये जे चाललंय ते मी पहिला विचार केला की काय आहे सध्याला मार्केट. तर त्या ह्याच्यावरती मी पुढं जायला बघितलं की काय तर आपण स्टार्ट करावं. तर स्लोली मी घरामध्ये क्लासेस वगैरे आपण स्टार्ट केलं. जसं आपल्याला समजत गेलं तसं काहीतरी असलं तर पॉकेट मनी म्हणून मिळायचे आपल्याला, कुठेतरी आजी आजोबा द्यायचं हे वगैरे. तर ते आपण काय करत होतो की ते कलेक्ट करून ठेवत होतो आपण, जसं की आपण म्हणतो ना पिगी बँक, तसं आम्ही सेव्ह करून ठेवायचो आणि त्याच्यामध्ये आपण पॅम्पलेट्स वगैरे छापायचो. ओके, त्या गोष्टी कोणानी कसं होतं की आपल्या माइंड मध्ये कसं होतं की काय तर अचीव्ह करायचं एव्हरी टाइम. आपल्या त्या डोक्यामध्ये हे होतं की आपण ते अचीव्ह करायचंच आहे कुठल्याही माध्यमात. तर आपलं कसं होतं की जे आम्ही विचार केले त्या मार्गाला पोहोचायसाठी तर आपण सगळं बेस्ट मी ट्राय करत होतो की दॅट वॉज फर्स्ट मुद्दा की म्हणजे असे स्मॉल गोल्स सेट केले. म्हणजे एक तुमचं एम ठरलेलं होतं, येस आय हॅव टू रीच हिअर, पण त्याच्यासाठी छोटे छोटे माइलस्टोन तुम्ही करत गेले आणि त्याच्यासाठी युटिलाइज काय करत गेले की तुमच्याकडचं स्वतःचे छोटे छोटे रिसोर्सेस. जसं त्यांनी सांगितलं की आजी आजोबा आपल्याला देतात पैसे, तर जनरली लहान मुलं काय करतात, म्हणजे मी काय असं म्हणत नाही बालपण सोडून लोकांनी या सगळ्या गोष्टी कराव्या, पण 10th नंतर जनरली असं असतं ना की करिअर वाईज थोडा तरी विचार केला तर एक लॉंग आणि व्ह्युअर्स एक आहे की यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितलाय की गोल्स आपले नेहमी लॉंग टर्म असावे. शॉर्ट टर्म गोल्स अचीव्ह करून काही होत नाही लाईफमध्ये असं वाटतं आम्हाला तरी. म्हणजे आय अग्री विथ दिस पॉईंट. शॉर्ट टर्म गोल्स न ठेवण्याऐवजी लॉंग टर्म गोल्स करा आणि शॉर्ट टर्म गोल्स मध्ये म्हणजे त्यांना डिवाइड करा अँड देन अचीव्ह इट, राईट? जसं तुम्ही सांगितलं की पहिलं गोल काय होतं तुमचं की तुम्ही पहिलं माइलस्टोन काय होतं की तुम्ही क्लासेस स्टार्ट केले. तर मी आता इथे बघू शकते की फक्त क्लासेस नाही आहेत या फ्युचर टेक्नॉलॉजीच्या आवारामध्ये, इथे भरपूर काही इतर गोष्टी बघू शकतात. व्ह्यूअर्स तुम्ही ते इनिशियल फ्युचर टेक्नॉलॉजी वेलकम्स यू हे बघितलं, राईट? सो तो प्रोजेक्ट देखील इथेच बनलेला आहे. सो असे प्रोजेक्ट्स आणि गोष्टींमधून फ्युचर टेक्नॉलॉजी निर्माण झाली, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. तर कसं होतं की ही जर्नी जे इतके वर्षाची जी जर्नी होती ती सर म्हणजे सोपी नव्हती ऍक्च्युली. कारण कसं होतं जसं की मी बोलतच आलो की पैशाची गोष्ट
की असते आपल्या डोक्यामध्ये. तर कसं असतं की आपण जे पण अचीव करायचं आहे त्याच्या पाठीमागं आपण राहायला पाहिजे आणि ते अचीव करण्यासाठी पहिला मुद्दा म्हटला तर आपलं स्ट्रगल, फर्स्ट थिंग म्हटलं तर स्ट्रगल तरी पाहिजे. त्याच्यानंतर लोक मिळवणं, म्हणजे जसं की आपण कुणाला पण सांगायचं, जसं की बिझनेस आपण स्टार्ट करतात, इट्स लाईक की आपण काय कुणाला तर जाऊन रिक्वेस्ट करणं, ह्या गोष्टी पण मुद्दा येतात की काहीतरी मला बिझनेस करायचा आहे, हे आहे, आपण विचार करतो काहीतरी आपण एक प्रोडक्ट तयार करतो. तर माझ्या ह्याच्या लाईफमध्ये मी कसं केलं, ऑलरेडी मी एक प्लॅटफॉर्म खडा केलेला, जसं की मी सांगितलं की मी ट्युशन स्टार्ट केलेलं वगैरे. तर नेक्स्ट मुद्दा कसं होतं की मला कसं होतं ह्याच्यामध्ये फक्त मी टीचिंग करत गेलं तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठं होणार की आपलं एंड अप कुठंतरी होणार. एंड अप इन द सेन्स कसं, मी शिकवतच राहणार, एकाच ठिकाणी राहणार मी आणि माझं नॉलेज इम्प्रूव्ह होणार नाही. जसं की आपण नॉलेज वाईज, कारण आपल्याला इन्कम उद्याचा जर आपण विचार केला, इन्कम म्हटलं, नाव केलं, हे केलं, तुमच्याकडे लोक कोण येणार, जे लोक तुमच्याकडून काय ते शिकायला मिळते ती येणार. तर कसं होतं की त्या मुद्द्यामधून जर आपण विचार केला तर माझं इंटेन्शन काय होतं की स्टार्टिंग पासून की आपण काहीतरी त्याच्यासाठी करू, म्हणजे कसं, कारण त्याच्यासाठी आपल्याला आपलं नॉलेज इम्प्रूव्ह करावं लागेल. अलॉंग विथ माय एज्युकेशन, जेव्हा मी डिप्लोमा माझं संपलं वगैरे, तर त्याच्यामध्ये स्किल्स जर मी बोलायला गेला तर माझ्यामध्ये काही, मी स्कूलमध्ये एक वेगळा व्यक्ती होतो आणि त्याच्यानंतर माझं लाईफमध्ये जसे माइलस्टोन्स आले की आय हॅव टू स्विच दॅट. जसं की मी एक एक्झाम्पल सांगितलं की एक स्टेज अशी होती माझ्या लाईफमध्ये की मी कधी स्कूलमध्ये लास्ट म्हणजे फर्स्ट बेंचला बसून और कुठं तर पुढे येऊन मी काय तर बोललं, ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये काही नव्हत्या. आणि जर मला मार्केटमध्ये स्टँड व्हायचं असेल, काय तर मला माझं स्वतःचं करायचं असेल तर त्याच्यासाठी हा कम्युनिकेशन स्किल जो बोलतो आपण, हा मुद्दा आपल्या समोर येतो. कारण लोकांना कन्व्हिन्स करणं हा खूप डिफिकल्ट टास्क असतो सगळ्यात. म्हणजे जसं की आपण म्हणतो की मार्केटिंग, हू इज द बेस्ट मार्केटिंग पर्सन, जो खराबवाली वस्तू विकतो त्याला आपण बेस्ट मार्केटिंग पर्सन बोलतो. तर हा मुद्दा माझ्या डोक्यामध्ये आला, शिरला की आपल्याला काय करायचं, असं नाही की आपल्याला बॅड प्रोडक्ट सेल करायचंय. ते प्रोडक्ट, तर ते प्रोडक्ट चांगलंच असतं, खरं आपल्याला मार्केटिंग स्किल्स माहिती नसतात, ह्या गोष्टी पण असतात. सर आपल्याला कसं होतं की माझा एम एक मी ठेवलेला साईडलाच प्रॉस्पेक्टिव्हली, जसं की तुम्ही पण मला म्हटलं की तुटक्यामध्ये म्हणजे मी माझा आपण अचीव्ह करत गेलो. तर ह्या गोष्टी कोणाने जर बघितलं की आपल्याला कसं होतं की एक पोचायचं होतं कुठेतरी लांब, खरं कसं होतं की त्या पोचायसाठी ना आपल्या एक पायरी आपल्या समोर होती. तर मी स्कूलकडे जर बोललं तर जसं मी सांगितलं तुम्हाला की एवढं कम्युनिकेशन स्किल्स माझे लो होते पहिला, तर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं होतं. स्लोली आपण काय केलं की जसं की हे सगळे माध्यम आहे त्याच्यातून मी इम्प्रूव्ह करायला बघितलं. जसं की आपलं कस्टमर केअर आहे त्यांच्याशी मी बोलायचं, जसं की लँग्वेज, कारण आपल्यासाठी कसं होतं की काहीतरी आपल्याला शिकायचं आहे, कारण त्यांचा बोलण्याचा. आता आपल्याला पण कस्टमर केअरचे कॉल्स वगैरे येतात, तो कसं असतं की जसं की कस्टमर केअर कॉल आपण काय करतो, कस्टमर केअर केला ब्लॉक करतो. तर मी हा मुद्दा मी माझ्या डोक्यामध्ये ठेवला नाही. तर मी काय करतो, त्यांच्याशी बोलायचो, जे ते बोलायचं, त्यांचे जे कम्युनिकेशन्स होते आपले कम्युनिकेट करायचो की अपोजिट पर्सन कसं आहे, तो कसं स्टार्ट करतो, तिथून आपण लर्निंग घेतलं आणि त्या लर्निंगमुळे मला इम्प्रुव्हमेंट होत गेली. मला इंडस्ट्री लाईन मध्ये घुसायचं होतं, तर त्या माध्यमातून मी कसं केलं की जी मुलं होती आपल्याकडं, ते छोटे मोठे असे प्रोजेक्ट्स, म्हणजे काहीतरी माझ्याकडं कॉन्सेप्ट घेऊन यायला लागले की असं करू शकतो का, तसं करू शकतो का. मग आणि डे टू डे आपण विजिट बघतच होतो की आपल्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या प्रॉब्लेम्सला आपण स्टार्ट केलं. जसं की आपल्या स्कूलमध्ये पण एक क्लास होता की वेस्ट पासून काय तर डेव्हलप करायचं, हे सगळे मुद्दे होते. तर त्या टाइमला आपण छोटे मोठे असे मॉडेल्स वगैरे बनवायचो. तर त्या माध्यमातून आपल्याला एक इम्प्रुव्हमेंट करायची उद्देश आली की आपण काय तर करावं. तर आणि युजली तुम्ही विचार केला तर तिथं पण आणि फंडचा फॅक्टर येतो. तर आपण काय करायचं, जे आपण शिकलं ते इम्प्लिमेंट करायचं एक छोट्या माध्यमात. मग कॉलेजचे प्रोजेक्ट्स वगैरे जे असतो आपण गायडन्स द्यायचो मुलांना. काय तर कोणतरी आलं आपल्याकडं की आपण असं करा, तुम्ही जसं करा, हे करा, ते करा, हे ऑल दिस फॅक्टर्स आपण त्यांना सांगत होतो. हेल्प आउट, म्हणजे त्यांना मॅक्सिमम जितकं हेल्प होईल तेवढं आपण त्यांना हेल्प करायचं ट्राय करत होतो. तर त्या माध्यमातून कसं झालं की आपले जे कॉन्सेप्ट होते, जे मुलं आपल्याकडे कॉन्सेप्ट घेऊन येत होते, तर आपण ते डिस्कस करत होतो मुलांसोबत वगैरे पण. आणि त्या प्रॉस्पेक्टिव्हला आपण पुढे जाऊ
ओके, त्या पर्स्पेक्टिव्हला आपण इंडस्ट्रीला अप्रोच करत होतो विथ दोज स्टुडंट्स. म्हणजे कसं होतं म्हणजे की स्टुडंट्सला देखील एक प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म मिळत होतं, कारण त्यांच्यासाठी एक आपण म्हणतो ना एक पायरी मिळत होती की त्यांना पण वाटत त्यांना होतं. एक सांगतेस त्यांचं टॅलेंट शोकेस करायला एक परफेक्ट जागा मिळत होती. हो, सो गुड इट इज. त्या माध्यमातून आपण करत गेलो की हा चला काहीतरी करावं हे ते बरोबर, करावं. सो बरोबर. थोडेफार इंडस्ट्रियल कॉन्टॅक्ट पण व्हायला लागले आपले, वाढत गेले. सो त्या माध्यमातून म्हणजे प्रोग्रेस करत गेलं. स्लोली कसं होतं की एक माध्यमातून झालं. सो इलेक्ट्रॉनिक्स आपण स्टार्ट केलं, मेकॅनिकल मध्ये स्टार्ट केलं, कम्प्युटर सायन्स मध्ये सॉफ्टवेअर म्हणजे जसे की सॉफ्टवेअर वगैरे वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण स्टार्ट केलं. मग आता करंटली म्हणजे इफ आय से फ्युचर टेक्नॉलॉजी, तर यू स्टार्टेड विथ क्लासेसमधून चालू केलं प्रोजेक्ट, असे छोट्या छोट्या गोष्टी करत आज हे फ्युचर टेक्नॉलॉजीज आहे. तर करंटली फ्युचर टेक्नॉलॉजीज म्हणजे एक्झॅक्टली कशात काम करते? ओके, क्लासेस मधून स्टार्ट केलं तर आपण तो मुद्दा आपण असं नाहीये की आपण इम्प्रूव्ह झाला म्हणून ते सोडूया आपलं बरोबर. आणि ज्याच्यातून आपण पुढे आलो हा. त्या गोष्टीला आपण पार्ट टाइम सोडून दुसऱ्या गोष्टीकडे बरोबर. लक्ष घालणं हे पण आपल्याला मला बरोबर. म्हणजे वाटलं नाही, बरोबर हा. वाटलं नाही. सो आपण काय केलं की क्लासेस तरी चालूच ठेवलं. सो आय हॅव डिफरंट स्टाफ, म्हणजे स्टाफ वगैरे मी ठेवलं त्याच्यासाठी. बट सेकंड प्रोजेक्ट्स मध्ये तर मी त्याच्यासाठी इंटर्नशिप्स मी प्रोव्हाइड करायचं स्टार्ट केलं. इंटर्नशिप परत आपलं स्पॉन्सरशिप प्रोजेक्ट पण चालू केलं. ती काय केलं त्याच्यामध्ये कसं होतं की मुलं यायला लागली आणि आपण ते कॉन्सेप्ट होतं ना त्या मुलांना द्यायला चालू केलं. आणि इंडस्ट्रीकडून आपल्याला काय जस्ट म्हणजे त्यांना भेटून म्हणजे काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सोल्युशन द्यायला लागलं. तर ह्याच्यातून आपल्याला कसं झालं की त्या मुलांना पण चांगलं व्हायला लागलं आणि आपल्यासाठी पण एक इन्कमचा मुद्दा व्हायला लागला. कारण जसं की बोललो मी, तर त्याच्यानंतर कसं होतं की इन द फील्ड ऑफ मेकॅनिकल तर माझं कोर मेकॅनिकलच होतं. बट सायमल्टेनियसली कसं होतं की जसं की जेवढा आपल्याला फ्री टाइम होतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स वगैरे शिकायला चालू केलं. अँड विथ द कलेक्शन ऑफ माय फ्रेंड्स अँड ऑल त्याच्यातून पण मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकून घ्यायला लागलं की त्यांना हेल्प आउट हायर करायला लागले स्टाफ वगैरे. आणि त्याच्यातून कसं की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये घुसलं आपण. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये पण एंटर झालं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे नवीन नवीन स्पेशल पर्पज मशीन्स वगैरे बनायला स्टार्ट केलं. ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे घडत गेल्या. आपण असं नव्हतं की घडवत गेलो असं म्हणू शकत नाही, त्याच्यातून आपण घडत गेल्या गोष्टी. कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस होती. लर्निंग प्रोसेस होती. ओके, जसं तुम्ही बोलले मगाशी की कम्युनिकेशन बिंग सो इम्पॉर्टंट पार्ट. सो कम्युनिकेशन स्किल्स नावाचा एक सब्जेक्ट असतो, तेवढा पुरताच मर्यादित असतो. तर फ्युचर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही कसं स्टुडंट्सला हेल्प करता किंवा काय करता एक्झॅक्टली? कसं होतं ना, आता जसं की मी बोललं की त्याच्यातून आपलं इन्कम एक स्टार्ट झालेलं यायला. रिटर्न्स आपले जे पण माझ्या एफर्ट्सचे रिटर्न्स म्हणू शकतो आपण यायला स्टार्ट झाले. आणि त्याच्यातून कसं होतं की फक्त हा माझा फायदा झाला. तर मुलांबद्दल काय, कुठलाही व्यवसाय घ्या, कुठलाही तुम्हाला बिझनेस घ्या, कुठलंही काही तुम्हाला करायचं असेल तर हा कम्युनिकेशन स्किल्स जसं पण आपण म्हणतो हा मेन इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. की कारण काय होतं की कम्युनिकेशनमुळे ना तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. बरोबर. आणि मुलांचं पण मी खूप साऱ्या मुलांचं बघत होतो की जसं की कसं होतं की आपल्याकडे मुलं यायची, आपल्याला अप्रोच करायची, सर आम्हाला जॉब पाहिजे आहे, हे पाहिजे ते पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला अप्रोच करायची. तर माझ्याकडे कसं होतं की मी त्या मुलांना बघत होतो की काहीतरी त्यांच्याकडे लॅग होत होतं पाठीमध्ये. ओके, की त्यांनी नोकरीला सांगायची की सर मी इथं गेलो खरं मला जॉब सिलेक्शन झालं नाही. सो त्याच्यातून मला काय वाटलं की काय नेमकं की मुलं चुकतात, कुठं चुकतात म्हणू शकतो. त्याच्याकडे नॉलेज तर आहे भरपूर सारं टेक्निकल भरपूर असून देखील त्यांचं काय कुठे कमी पडतंय. बरोबर, त्याच्यात काय कमी पडतं मग त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. तर ते हा मुद्दा आपल्या डोक्यात ठेवून मी विचार केला की काहीतरी आपण त्यांच्यासाठी पण काहीतरी करावं. सो ह्या मुद्द्यामधून मी काय केलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ओके म्हणून मी क्लासेस स्टार्ट केलं. क्लासेस म्हणजे असं नव्हतं की आपण त्याच्यामध्ये खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी काही शिकवतो. इन जनरल आपले टॉक्स जे असतात, कसं बोलावं कुणाशी, कसं बिहेव करायचं, बॉडी लँग्वेज कशी असावी कुणाची, हे आपण त्यांना शिकवायला करू. अँड डे टू डे मीन्स जसं की मी आधी पण बोललं की जसं की मी इम्प्रूव्ह माझे स्किल्स केलेलं की
टेलिकम्युनिकेशन म्हणजे फोनवरून, जसं की आपल्या कस्टमर केअर कडून बोलून, नाहीतर कुठले तरी इन्शुरन्सचे फोन येत होते. ह्या गोष्टीतून मी माझे स्किल्स इम्प्रूव्ह केलेले. तसंच मी काय होत होतं की मुलांना मी अप्रोच करत होतो की ह्या गोष्टीमधून शिकायला पाहिजे. जसं की तुम्ही बघितला की कोणतरी मार्केटिंग पर्सन येतो तुमच्या घरी सेल्स साठी वगैरे, असं नाहीये की आपण त्याच्याकडून काय तर म्हणजे तो व्यक्ती चांगला नाहीये असं नाहीये, तसं असं काही नाहीये. त्याच्याकडून पण तुम्हाला काहीतरी स्किल्स शिकायला मिळतात. आणि की जसं मी म्हटलं ना की आपल्या एकाच प्लॅटफॉर्मला म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये त्या मुलांना बोलवणं हे पण डिफिकल्ट टास्क व्हायला लागलं. कारण त्याच्यातून कसं झालं की जी मुलं माझ्याकडे यायची, एकटा मुलगा समजून घ्या की बाहेरून माझ्याकडे प्रोजेक्टसाठी वगैरे यायचं, तर ती मुलं काय करत होती, कॉलेजमध्ये सजेस्ट करत होती की आपण चीफ गेस्ट म्हणून त्या सरांना बोलूया. सो तिथून आपण कसं झालं की त्यातून पण आपला एक बिझनेस जसा फॉर्म झाला. बिझनेस एज्युकेशन कसं झालं, मला खूप साऱ्या कॉलेजेसने बोलवायला स्टार्ट केले की यू कम अँड गिव्ह अस, म्हणजे की पर्सनॅलिटी कर्नाटकात तरी आपलं लोकल एड तर आहेच म्हणजे बेळगावमध्ये वगैरे, आणि ते सोडून म्हटला तरी आपण कोल्हापूरला, गडिंग्लजला, परत पुण्याला, मुंबईला, पुण्याला म्हटला तरी तुम्ही खोपोली वगैरे त्या साईडला. ओके, एक्झॅक्टली मला सगळे कॉलेजची नाव पुन्हा माहिती नाहीये. ओके, सो याच्यातून माझं जे नेटवर्क होतं ते वाढत गेलं, बिल्डअप होत गेलं, कारण तिकडचे जे प्रोफेसर्स होते आणि ते स्टार्टेड स्विचिंग ते जॉब्स टू अदर कॉलेजेस, तर त्या कॉलेजतून मला दुसऱ्या कॉलेजला बोलायला स्टार्ट केले. त्याच्यातून माझा नेटवर्क फॉर्म झाला इन अ डिफरंट वे. माझा मुद्दा कसा होता की अजून काही म्हणजे मला रीच करायचे आहेत प्लेसेस ज्याच्यामध्ये की त्या मुलांना काहीतरी शिकायला मिळावं माझ्याकडून. म्हणजे जे गोष्टी माझ्या लाईफ मध्ये जे घडले त्या गोष्टीवरून मी सांगावं त्यांना. कारण म्हणजे इन अ वे असं म्हणू शकतो आपण, तुमचं तर लर्निंग बटन कायम ऑन आहे, हे मी ओव्हरऑल बोलू शकते जेवढं मी म्हणजे तुमच्याशी कम्युनिकेट करते. तर तुमचं लर्निंग बटन ऑन आहे, प्लस तुम्ही मुलांचं देखील लर्निंग बटन ऑन व्हायला हेल्प केली बऱ्याचशा असं म्हणतो. सो जसं की आताचे हे कोविड सिच्युएशन चालली आहे राईट, तर या लॉकडाऊन इफेक्टचा कसं म्हणजे आता ऑब्व्हियसली बिईंग म्हणजे सगळं क्लोज होतं तरी पण म्हणजे कसं तुम्ही या सगळ्या सिच्युएशनला ओव्हरकम केलं. का मी हा क्वेश्चन विचारते, बेसिकली देर आर लॉट ऑफ पीपल की ज्यांचे स्टार्टअप्स होते किंवा म्हणजे भरपूर सारे छोटे मोठे बिझनेसेस होते, पण या लॉकडाऊनमुळे बरेचसे लोकांनी ते शटडाऊन, म्हणजे काही लोकांनी ते शटडाऊन केले, काही लोक सर्व्हाइव्ह करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं ओव्हरकम केलं आणि आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगा की कसं सेल्फ मोटिवेटेड राहिलं आणि वगैरे वगैरे. हा चांगला होता तुमचा प्रश्न, कारण हा जसं आम्ही विचार केला की कोविड सिच्युएशन ऑलमोस्ट म्हणजे जर बघितलं इट हॅज इम्पॅक्ट ऑल द पूर्ण म्हणजे वर्ल्डला हे इफेक्ट केलं. तर त्याच्यातून अशा खूप साऱ्या गोष्टी, आपला बिझनेस तरी ग्रो होत होता आणि एम्प्लॉईज म्हणजे पेमेंट्स म्हणा, हे म्हणा ते म्हणा, दीज ऑल्सो थिंग्स वे गोइंग ऑन. तर कसं होतं की त्याच्यासाठी कसं होतं की आपल्याकडं एक पेशन्स लेवल पाहिजे होता की कारण सी आपलं मी जसं की तुम्हाला सांगतच आलो की आपलं एक ड्रीम आहे, त्या ड्रीमला आपल्याला पोहोचायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण हटायचं नाहीये, कुठले पण संकट येऊ दे काही येऊ दे ते हटायचं नाही. तर हा उद्देशच मी ठेवून, पेशन्स लेवल हाय ठेवून आपण हा बिझनेस ग्रो केला. तर बिझनेस ग्रो कसं केला म्हटलं तर की जसं की तुम्हाला पण माहिती आहे, ऍज पर द गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन आपल्याला बिझनेस तर रन करू शकत नाही, की जसं की कोविड सिच्युएशन जेव्हा स्टार्ट झाली, पॅनिक इम्पॅक्ट जसं झालं त्याच्यामुळे. तर कसं होतं की त्याच्यामध्ये की आपल्याकडं काय कमीपणा आहे हा मी जाणून घेतला पाहिजे की ज्याच्यातून अजून मी काय बेस्ट करू शकतो. असं नव्हतं की आपल्याकडे सगळे स्किल्स आहेत आणि सगळं आम्ही पुढे जाऊ शकतो, पॅनिक सिच्युएशन पण जाईल उद्या आणि परत हे करू शकतो. खरं माझ्या डोक्यात काय आलं की हा जो टाइम आहे हा टाइम आपण कसं स्पेंड करावं, युटिलाइज कसं करावं. आपण साधे आपले हॉबीज जे असतात ते जर आपण रिकवर केलं, जसं की कुकिंग म्हणा, हे म्हणा ते म्हणा, असं पण आपण एक्सप्लोरेशन जे होतं आपण ते पण सगळं केलंच आपण, की आपल्याला काहीतरी करायचं होतं. कारण उगाच खाली बसून की आपण बसलं तर तसं पण म्हटलं की 3-4 days आपण शांतीत बसलं, बट इट वॉज समथिंग मेंटली एक टाईपचं हॅरॅसमेंट टाईप होत होतं की घरी बसायचं 24/7 घरी बसायचं.
तर हा मुद्दा पण डोक्यात आला. तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी करायचं होतं, कारण पॅनिक सिच्युएशन तर जाईल उद्या असं आपले होप्स होतेच की असं नाहीये की जाणार नाही म्हणून. तर तो मुद्दा आपण ठेवून तर जे मी जसं बोललो की स्किल्स आपले कमी कुठं आहे आपल्यामध्ये की अजून आम्ही इम्प्रूव्ह होऊ शकतो, तर त्या लॉकडाऊन पिरियड मध्ये आपले स्किल्स मी डेव्हलप करायला स्टार्ट केलं. योगेश, या सगळ्या गोष्टीतून माझ्या प्रेक्षकांसाठी आपल्या प्रेक्षकांसाठी एक पर्टिक्युलर काही मेसेज देऊ शकता तुम्ही? ओके गाईज, तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बी पेशन्स फर्स्ट हा कॉन्सेप्ट आहे की कशामध्ये पण ज्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करता त्याच्यासाठी पेशन्स हा खूप गरज आहे. जसं की आपण बोलतो की फ्रूट ओके इम्पॉर्टंट आहे, पेशन्स हा खूप मोठा इम्पॉर्टंट टास्क आहे. त्याच्यानंतर तुमचं सेल्फ लर्निंग पण तुमचं इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये की तुम्ही ऑलवेज कीप एंगेज्ड युअर सेल्फ इन डुईंग समथिंग. इट डझंट मीन की तुमच्यासाठी म्हणजे की काहीतरी तुम्ही हे करावं म्हणजे हा उपयोग होणार आहे की नाही हा मुद्द्यातून नाही, तर तरी तुम्ही काहीतरी जे पण तुम्हाला असतं ना तुमचा टाइम स्पेंड करण्यासाठी म्हणून काहीतरी तुम्ही शिकत जावं. सो थँक्यू सो मच योगेश. मला तर फार मजा आली ॲज युजल लाईफ स्टोरीज ऐकून आणि खूप सारे लर्निंग होते, तर माझं पण लर्निंग बटन ऑन आहे आता सध्या थँक्स टू योगेश. आणि गाईज कोविड सिच्युएशन अजूनही आहे, लॉकडाऊन इफेक्ट अजूनही आहे, तर जसं योगेशनी सांगितलं कीप युअर सेल्फ बिझी इन सम ऑर द अदर थिंग, फोकस ऑन युअर सेल्फ ग्रोथ. आणि जसं त्यांनी सांगितलं ते काम स्टे फोकस्ड, मोठ्या गोष्ट अचीव करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी अचीव करत त्यापर्यंत जा आणि आपला फोकस क्लिअर ठेवा. सो आय जस्ट होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आणि योगेशच्या लाईफ स्टोरीमधून सगळ्यांना काही ना काही लर्निंग्स मिळतील. आय जस्ट होप दॅट असंच वेगवेगळ्या लाईफ स्टोरीज किंवा वेगवेगळे असे छान छान व्हिडिओज घेऊन मी तुम्हाला भेटते नेक्स्ट टाइम. टिल देन एव्हरीबडी टेक केअर, टाटा, बाय बाय.